परभणी जिल्ह्यातील गंगाखेड इथं घरकुल मंजूर करून देण्यासाठी 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना नगरपालिकेच्या एका कंत्राटी कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार गंगाखेड नगरपरिषदेत घरकुल योजनेच्या कामासाठी कार्यरत कंत्राटी कर्मचारी सय्यद अजमत यांनी तक्रारदाराच्या सासूचे घरकुल मंजूर करण्यासाठी कथितरित्या 1 लाख रुपयांची मागणी केली होती। पडताळणीनंतर पहिल्या टप्प्यात 10,000 रुपये स्वीकारण्याचे ठरल्याचं सांगण्यात आले। 31 जुलै रोजी शहरातील अश्विनी हॉटेलमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला। यावेळी पंचासमक्ष 10,000 रुपये स्वीकारताना संबंधित कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। पोलीस उपअधीक्षक महेश पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी परभणी जिल्हा गंगाखेड प्रतिनिधी अनिल शेटे यांचा रिपोर्ट।